भाग 14. मन शांत राहणं. मन शांत राहणं हे भाग्य, तर मन ताब्यात असणं हे सौभाग्य. मनापासून कोणाचा आठव करणं हे अहोभाग्य, तर आपली आठवण कोणी करणं हे परमभाग्य आहे. औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचं उद्घाटन समारंभाचं आठवणीने आलेलं निमंत्रण पावलं हे तर परमभाग्यच होतं. त्यानिमित्ताने आकाशवाणी औरंगाबादशी जुळून आलेलं नातं चांगलंच दृढ होत गेलं. ऑडिशनच्या प्रसंगाची आजही आठवण झाली की हसू येतं. आकाशवाणीच्या माईकला प्रथमच सामोरं जाताना माझ्या हाती दिलेला एक ग्रामीण भाषेतील उतारा चाचणीसाठी आहे असं समजून वाचन केलं तर ते संपताच केबिन बाहेर येण्याचा इशारा मिळाला. मला वाटलं आपलं काहीतरी नक्कीच चुकलेलं असावं. पडलेल्या चेहऱ्याने मी बाहेर आले तर अभिनंदन अभिनंदन, अतिशय उत्तम वाचन झालेलं आहे. 2 नंबरच्या कार्यालयामधून पत्र येऊन जावं. त्यानंतर नभोनाट्य, लघुभाषण, रूपक, ललित आणि अमृतधारा आदी कार्यक्रम सादरीकरणातील सहभागामुळे आकाशवाणीशी ऋणानुबंध वाढतच गेले. अमृतधारा या पहाटेच्या विचारधारेतील विविध विषयांवरील चिंतनपर लेखन अवघ्या 5 मिनिटासाठी करताना एक आगळाच आनंद असायचा. सहजता, सातत्य, स्मरण, नियम, चित्त, दूरदृष्टी, खेळाडू वृत्ती, उन्नती अशा अनेक विषयांचं सखोल चिंतन होत असे. त्याला सकाळच्या बातम्यांना जोडून दिल्यामुळे श्रोत्यांच्या पसंतीची पावतीही प्राप्त होत असे. काही वेळा तर मला ऐकायला न मिळालेल्या विषयावर लोक अभिप्रायावरच समाधान मानावं लागायचं. या सर्व छोटेखानी विषयावरील लेखनाचं पुस्तक रूपाने जतन करण्याचा मानस आहे आणि तो सुयोग येण्यासाठी वेळेचं नियोजनही हवं आहे. पुढे 2015 साली औरंगाबाद आकाशवाणीने एक बिग बजेट कार्यक्रमाची जबाबदारी हक्काने स्वीकारायला लावून नियोजित वेळेत म्हणजे अवघ्या 4च दिवसात रात्रीचा दिवस करून संत एकनाथ यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्व आणि कार्यावर आधारित एकंदर 13 भागांची मालिका लेखन परिपूर्ण करताना तर कसोटीच लागली होती. अर्थात तिचं सर्वांग सुंदर सादरीकरण करून आकाशवाणीचे लक्ष्मीकांत धोंड आणि त्यांचे सर्व दिग्गज सहकारी यांनी सोनच केलं. ओंकार रूपा नमस्ते नमस्ते या कवी न. शे. पोहनेरकर यांच्या गणेशवंदना गीतापासून पुढील सर्व एकनाथी गेय रचनांना सुरेल संगीत साज लाभणं हे देखील या मालिकेचं महत् भाग्यच आहे. एकनाथ ओवी, अभंग, पोवाडा, फटका, भारूड अशा विविध लोकधर्मी रचनाबंधांना संगीत रूपबंधच असे चित्तवेधक लाभलं की मालिका विशेष श्रवणीय आणि लक्षणीय ठरली. ऋणानुबंधांची ही चिरस्मरणीय ठेव केवळ अंतरित जतन करता यावी ही ईश्वराचीच इच्छा आहे ना. आपल्याला ज्यांनी जीवन दिलं आहे त्याची तर सावलीही दृष्टीस पडत नाही. जीवनात असंख्य गोष्टी आपल्याला मिळतात, मात्र तो देणारा कधीच दिसत नाही. आपल्यावर वार करणारी नियती तरी कुठे दिसते हो आपल्याला. म्हणून काय आनंदाने जगणं सोडून तिच्या पाठी धावत सुटायचं आहे का? कोणाकडून काहीही अपेक्षा ठेवायची नाही हे व्रत एकदा का स्वीकारलं ना की मग आपणच अपेक्षा आपल्याकडून करायची. नव्याने नवा दिवस आनंदाने जगण्याचीच. मग माझीच माझ्याशी नव्याने ओळख होत गेली. कितीतरी कामं मार्गी लागली. दैनिक सामनामधून श्री गुरुचरित्र विषयावर सातत्याने आठवड्यातनं 3 दिवस लिहिताना गुरुचरित्र ग्रंथांचं अवलोकन आणि विशेष चिंतन होत गेल्यामुळे नवनवीन गोष्टींचं ज्ञान तर होत गेलंच, शिवाय मनही स्थिर झालं. या लेखनावरील वाचकांच्या आवर्जून येणाऱ्या प्रतिक्रिया पुढील लेखनाची ऊर्जा तर देतच असत, त्यासोबत त्यांच्या अव्यक्त अपेक्षा नवदिशाही देऊन जात असत. खरं तर अशा लेखनाचं प्रेरणास्त्रोत वेळोवेळी लाभलेल्या चर्चा संवादात होत असत. इतिहास संशोधक न. शे. तथा दादासाहेब पोहनेरकर, प्राचार्य भगवंतराव देशमुख सर, न्यायमूर्ती घाटेसाहेब आदी मान्यवर बापूंच्याकडे नेहमीच यायचे. त्यांच्या चर्चेत अनेक वेळा मलाही सामील होता यायचं. नसता दुरून श्रवणाचा लाभ तर असायचाच असायचा. मनातील शंका निरसनासाठी कधी त्यांच्या घरी जाऊनही हा लाभ घेता येत असे. देशमुख सरांच्या पत्नी कुसुमताई यांच्याशी तर आधीपासूनच जवळीक असल्यामुळे त्यांच्याकडे जाताना काही वेळा अंजूही असायची. यांनी तिच्यावर एक कविताही केली होती.
त्यांच्या सन्मित्र कॉलनीत ढमढेरे यांनी आयोजित केलेल्या स्वरूपानंदांचे अनुयायी माधवानंद स्वामींच्या प्रवचनाला बापूंच्या बरोबर गेले असताना माझ्या नाथ वाङ्मय सेवेबद्दल त्यांना कळताच त्यांनी प्रवचनापूर्वी अचानक जाहीर करून एकनाथी वाङ्मयावर 10 मिनटं मला बोलायला लावलं आणि नंतर प्रवचन झालं. पुढे पुण्यात त्यांनी एकनाथी भारुडांवर दीर्घकाळ चर्चा केली आणि सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी पत्राद्वारे एकनाथी भारुडाचं जतन व्हावं ही आपली अखेरची इच्छा आहे असं कळवलं होतं. तसाच सद्भाव स्वामी माधवानंद यांनीही व्यक्त केला आणि त्यांच्या शिष्या योगिनीताई या जोवर औरंगाबादला आहेत तोवर त्यांच्याशी चर्चाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे तोही योग आला. चिंतनाला चर्चेची डूब अधिकच प्रगल्भ करते हेच खरं आहे. मात्र चर्चेतही सूर जुळून यायलाच हवेत नाही का? नसता मूळ विषय बाजूला राहून चर्चेतून वादाचे स्वर जर निनादले तर हाती काय येणार? सुदैवाने सद्गुरू कृपेने वायफळ चर्चा वाट्याला न आल्यामुळेच दिशादर्शन होतच गेलं. चांगली व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कितीही प्रयत्न केले तरी तरुण जाते. अशा चांगल्या व्यक्तींच्या सहवासाचा, त्यांच्या प्रेमाचा, मार्गदर्शनाचा परिसस्पर्श माणसाच्या आयुष्याचं सोनं करतो हे नक्कीच आहे. दररोज प्रार्थना करताना देवाकडे हा स्पर्श लाभण्यासाठी जरूर मागणं असावं. देवाने चांगलं आरोग्य दिल्यास त्याच्यासोबत चांगल्या माणसांची सेवाही घडते. बापूंचे स्नेही आणि विख्यात ज्योतिषी वंदनीय विष्णुदादा निघोरकर यांच्या अखेरच्या आजारात त्यांच्या गावाकडील एका चाहत्याने स्वतःचं घर दार बायको मुलं सोडून औरंगाबादला केवळ दादांच्या अविरत सेवेसाठी येऊन राहावं. पाठचा भाऊ किंवा पुत्रही करणार नाही अशा प्रेमाने रात्रंदिवस सेवेत स्वतःला झोकून द्यावं हे मी दादांच्या भेटीसाठी वारंवार जायची तेव्हा बघायची. खरं तर दादा जोवर आमच्या पंडित नेहरू महाविद्यालयाच्या शेजारी राहत असत त्यावेळी दररोज त्यांच्या दारावरूनच पुढे जाताना आत डोकावून 2 शब्द तरी त्यांच्याशी बोलल्याशिवाय होत नसे. परंतु नंतर दादा खूपच लांब राहायला गेले आणि अंतर पडलं. मात्र एकदा त्यांचा असा निरोप मिळाला की किमान 4 दिवसांनी तरी त्यांच्यासाठी खाण्याचा एखादा पदार्थ डब्यातून नेताना भेटीची ओढच असायची. डब्यातील मऊ मुलायम पदार्थ पाहून आधी सेवेकरी काकांचे डोळे ओलावत. उरलेले पदार्थही स्वतः न चाकता दादांना पुन्हा भरवण्यासाठी ज्या मायेने काका राखून ठेवत. अवाक्षरही न काढता त्यांची ती कृती बोलून जायची. दादांच्या सुगरण पत्नी गेल्यानंतर त्यांचीच नजीक राहणारी बहीण माहीही आवर्जून दादांच्या आवडीचे पदार्थ करून खायला देत असे. मात्र दादांचं दूर जाणं त्यांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना खूप अवघड झालं होतं. ज्या वेळी मी परतताना दादांचा निरोप घ्यायची त्यावेळी पुन्हा केव्हा येशील असं त्यांचे कातर आवाजातील ओलावलेल्या नजरेने विचारणं असायचं आणि ते ऐकून जीव कासावीस व्हायचा. एवढा विद्वान, हरहुन्नरी, ज्योतिषज्ञ, राजबिंडा माणूस आपल्या अखेरच्या आजारात असा हतबल झालेला पाहून मन व्यथित व्हायचं. स्वतःला मूल नाही याची आयुष्यभर खंत न बाळगणारे कणखर स्वभावाचे दादा एवढे भावूक झालेले पाहून कुणाचंही अंतःकरण हेलावून जावं अशीच अवस्था होती. एवढा व्यासंग, ज्योतिषासाठी लागणाऱ्या माणसांच्या रांगा, आलेल्या अतिथांचं दादांकडे होणारं अगत्य आणि विशेष म्हणजे भर दुपारी आलेल्यांना आग्रहाने पंक्तीला बसवून घेणं, अशा वैभवात राहिलेला हा आनंद यात्री अशा अवस्थेतून एक दिवस अनंताच्या वाटेवर सारं काही वैभव मागे ठेवून निघून गेला. त्यानंतर त्यांचं विष्णुनगर मात्र माझ्यासाठी खरोखरीच पोरकच झालं. फुलं रोज येतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो. मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो हे मात्र खरं आहे. राधेच्या प्रेमात श्रीकृष्ण अकंठ बुडला तर पार्वतीच्या भक्तीने निळकंठही निवळला. असा सोबती ज्यांना मिळाला ते खरोखरीच भाग्यवंतच आहेत. माणसंही यात मोडतात बरं का. माझी प्रिय सखी सुप्रसिद्ध लेखिका, कथा कादंबरीकार अनुराधा वैद्य, हिला आणि
बंधू शशी वैद्य या दाम्पत्याला आम्ही भाग्यवंत जोडी असंच मानायचो. माझी वर्गमैत्रिणी विद्या वैद्य यांच्यामुळेच आधीच परिचित असलेली ही जोडी पुढे जोडून आलेल्या स्नेहबंधांनी अधिकच जवळची झाली. अनेक वर्ष रुसलेली माझी भाऊबीजही शशीभाईंनी थाटात सुरू केली. एका भाऊबीजेला स्वतःच्या पसंतीने आणलेली भाऊबीजेची साडी अनुराधानी चेष्टा करताच मला साडी खूप आवडल्याचं सांगताच तिने गालातल्या गालात हसून आपली नावड नोंदवली होती. एकदा जिन्यावरून पाय घसरण्याचं निमित्त झालं आणि शशीभाईंची स्मृतीच पालटली. भूतकाळाचं स्मरण आणि वर्तमानाचं विस्मरण यामुळे अनुराधाची तर कसोटीच लागली. मात्र तिने सावित्री होऊन जी काही सेवा केली, अगदी भाईंची दाढी करण्यापासून ते सर्व काही, स्वतः अतिशय प्रेमाने करताना तिला पाहणारेच अवाक होऊन जात असत. भाईंच्या अखेरच्या श्वासानेच अनुराधाच्या या सेवेला विराम दिला. त्यावेळी मी नेमकी माझ्या भुईंजच्या व्याख्यानासाठी पुण्यात होते. सकाळी मला नेण्यासाठी टॅक्सी येणार होती. रात्री अभय भारतीचा उशिराने फोन आला की आम्ही अनुराधा मावशीसमोर आहोत, मात्र तू तात्काळ यायलाच हवं, अशी तिची अवस्था आहे. अनुराधाची पुण्यातील बहीण डॉक्टर दामले यांच्यासह त्यांच्याच गाडीतून औरंगाबादपर्यंतचा अत्यंत अडथळ्याचा प्रवास करून पोचेपर्यंत आमच्याच प्रतीक्षेत अंत्ययात्रा थांबवल्याचं पाहून अनामिक दुःखही झालं. माझ्या या सखीचं सांत्वन करताना तर मोठीच परीक्षा पार करण्याचं बळ मला देवानेच दिलं. पतिराजाच्या चिरवियोगाची अंतस्थ वेदनाच कदाचित अनुराधाचा कणखरपणा पोखरत गेली असणार, कारण तिच्या आजारपणात ती खचतच गेली. मी तिच्या अखेरच्या भेटीत म्हणाले होते, आपण लवकरच पुण्यात तुझ्या भाच्याच्या लग्नात भेटणार आहोत. तर माझा हात हाती घेऊन आपली ही अखेरचीच भेट असावी असं म्हणत तिने क्षणकाल डोळेच मिटून घेतले आणि दुर्दैवाने तिचे शब्द खरे झाले. कदाचित नियतीच तिच्या मुखातून बोलून गेली असणार, कारण तिच्याकडून पुण्यात आल्यावर आजारी असल्यामुळे तिच्या मुलीचं म्हणजे दीपाचं सांत्वन करण्यासाठीही बराच कालावधी जावा लागला. आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीला जगाचा अखेरचा निरोप घेताना बघताना होणारे क्लेश सोसणारच नाहीत. म्हणून तर अशी योजना नियतीची नसेल ना, असा प्रश्नही पडतो. कारण माझ्या अत्यंत जीवीच्या जीवलगांच्या बाबतीतही असं घडलेलं असल्यामुळे मला असं वाटतंय. आठवणीतल्या भावना फुलवण्यात मजा आहे. आयुष्यातल्या कागदावर रंग भरण्यात मजा आहे. नाती जुळतात, कळत नकळत ती जपण्यात मजा आहे. कुठेतरी भेटतात स्वप्न उद्यांची, त्या स्वप्नामध्ये जगण्यात मजा आहे. अवचित एखादं स्वप्न पूर्तीच्या दिशेने आल्यास त्याला सामोरं जाण्यातही मजा आहे. एक दिवस चित्रमहर्षी व्यंकटेश देशपांडे यांनी 2003 साली स्वाधीन केलेली संत एकनाथ चित्र पुन्हा पुन्हा न्याहाळत असताना पंडितराव देशपांडे घरी आले. पुढ्यातील चित्ताकर्षक चित्र बघून म्हणाले, याचं काय करणार आहात? त्याच विचारात अर्थतप उलटलंय, परंतु दिशा काही गवसत नाही आहे. माझी तळमळ जाणून त्यांनीच मार्ग सुचवला आणि ती चित्र आणि माझं शब्दचित्र असं रूपसुंदर पुस्तक समर्थ उद्योग प्रकाशन औरंगाबादने 2010 साली प्रकाशित केलं. प्रकाशक संतोष देशपांडे आणि सौजन्यमूर्ती पंडितराव देशपांडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या प्रकाशन समारंभात आवर्जून सहभागी झालेल्या एका विख्यात विधिज्ञ विदुषीने कार्यक्रमानंतर विचारलं, व्यंकटेश देशपांडे यांची अत्यंत मनोहारी चित्र आणि अगदी त्यांना अनुरूप तुमची शब्दचित्र एवढी एकरूप कशी झाली? संत एकनाथ महाराजांचीच कृपा, दुसरं उत्तरच नव्हतं. मराठी सारस्वतातील अशा चरित्रचित्रावली रूपाने प्रथमच आलेल्या पुस्तकांचं या नाथ चरित्र चित्रावलीचं रसिक वाचकांनी पुढे चांगलंच स्वागत केलं. सिनेरसिकांनी तर आमचं फार मोठं काम अशी पुस्तकं करतात असा अभिप्राय संत एकनाथ चित्रपट आणि चित्रपट मालिका प्रस्ताव घेऊन आलेल्या मान्यवरांनीच दिला. मात्र प्रत्यक्षात त्याचा उपयोग होताना बघायला मिळावा. अभंगरत्न के गणेशन घरी आले असताना त्यांना प्रस्तुत पुस्तक खूप आवडलं. त्यांनी आपण अन्य संतांवर अशी पुस्तकं प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला.
आणि संत चोखामेळा यांच्यावर असं पुस्तक तयार करण्यास आम्हाला सांगितलं. त्यानुसार तयार केलेली, ज्यात चित्र महर्षी देशपांडे यांची अत्यंत परिश्रमपूर्वक साकारलेली चित्ताकर्षक अशी लाख मोलाची चित्र आणि माझी शब्दचित्र पूर्ण झालेली कळतात मुंबईहून स्वतः औरंगाबादला येऊन सानंद घेऊन गेले. मात्र त्याचं त्यांनी पुढे काय केलं हे अनेक वार विचारूनही काही कळलं नाही. म्हणतात ना, दान करण्याने रुपया जातो, लक्ष्मी नाही. घड्याळ बंद करण्याने घड्याळ बंद होतो, समय नाही. तेव्हा आपण आपलं कार्य निष्काम भावाने करीत राहावं, हेच खरं आहे. आपण साधं राहिलं की असे अनुभव आयुष्यात येणारच. मीच मनाला समजावलं हो. शब्द हे देखील एक प्रकारचं भोजनच आहे, नाही का? कोणत्या वेळी कोणता शब्द वापरायचा, हे जेवताना कोणता पदार्थ केव्हा वाढायचा हे ज्याला कळतं तोच खरा वाढवी. असा शब्द योग्य वापरणारा तो जाणकार. जगात त्यापेक्षा मोठा जाणकार तो कोणता? शब्द आणि भोजन असं हे नातं आहे. पदार्थाप्रमाणे शब्दालाही स्वतःचा असा स्वाद आहे. त्यामुळे बोलण्यापूर्वी आधी शब्दही चाखून बघावा. गृहिणी जसा पदार्थ बनवताना तो चाखून बघते ना, आणि शब्द जरा स्वतःला आवडला नाही ना, तर मग तो दुसऱ्यांना कसा बरं आवडेल? जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपलं वागणं आणि काहीही न लपवता मनमोकळेपणाने जगणं, यातच खरी सुंदरता आहे, सत्य आहे. याचा प्रत्यय माझ्या एकोबा या संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रावरील चरित्रकथात्मक कादंबरीचा प्रदीर्घ काळ झालेला पाहून अभूतपूर्व आणि अद्भुत प्रवासही होऊन गेला आहे. एकोबाचं लेखन झपाटनं होऊनही ते प्रकाशित होण्यासाठी एका तपाची प्रतीक्षा करावी लागली. या कादंबरीचं मूळ संहिता वाचन 9 ऑक्टोबर 1998 करवीर पीठात श्रीमद शंकराचार्य मठात मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. हत्तर घेऊन सद्गुरू एकनाथ दादा आणि सुमित्रा वहिनी यांनी त्यासाठी उपस्थित राहून आशीर्वादही दिले. पुढे ती संहिताच गायब झाली. नंतर एका व्याख्यानासाठी पुण्याहून माहिती आयुक्त विजय कुवळेकर आले असताना त्यांनी घरी येऊन अवचित एकोबा संहिता हाती दिली. तो आनंद क्षण अविस्मरणीयच आहे. कुवळेकरांनीच ही कादंबरी प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे यांच्याकडून 26 जानेवारी 2011 प्रकाशित केली. कॅनडा निवासी श्यामसुंदर चंदावरकर यांनी तिचा केलेला इंग्रजी भावानुवाद अनमोल प्रकाशनाने प्रकाशित केला. विशेष म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नीने सुजाताईंनी त्यांना एकनाथी वाङ्मय अनुवादास प्रेरित केलं. ते पुण्यात असताना त्यांनी बराच शोध घेतल्यानंतर विजय कुवळेकरांनी त्यांना या एकोबाची मूळ संहिता वाचायला मिळाली. ती त्यांना विशेष भावल्यामुळे हा अमृतयोग आला. माझ्या आत्तेबहीण म्हणजे आशा अमेरिकेत तिच्या मुलाकडे गेलेली असताना एक दिवस तिला वाचनालयातून एकोबा कादंबरी वाचण्यासाठी आणून दिली. त्यावेळी ती खूपच खुश झाली. तिने ज्यावेळी मला हे कळवलं त्यावेळी मी नाथांसोबत चंदावरकरांनाही वंदन केलं. एकदा त्यांचे मित्र भालेकर घरी येऊन एकोबा आपल्याला पुणे औरंगाबाद मार्गावरील स्माईल स्टोन या बुक स्टॉलवर कशी मिळाली हा किस्सा सांगण्यासाठी आतुरले होते खरे. माया महाजन यांनी केलेल्या एकोबाच्या हिंदी अनुवादाला तर पुरस्कारही प्राप्त झाला. खरं तर आपले ग्रंथ अमराठी भाषातूनही रूपांतरित अनुवादित झाले तर भाषिक असा परस्पर संवाद वाढू शकेल. सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक सकस बनेल. संत साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. नैतिक मूल्यांची जोपासना आणि गरज यासंबंधी आस्थाही वाढेल. आपण नेहमी आनंदीच राहायला हवं. दुःखाच्या रात्री कुणालाच झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात ना. किती दिवसांचं आयुष्य असतं हो. आजचं अस्तित्व उद्या नसतं. मग जगायचं तर ते हसत खेळत जगायचं. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसतं. आज प्रत्यक्ष आनंदी साक्षी असावं ना. पहाटे प्राजक्तासारखं उमलून निशिगंधासारखं सुगंधित होऊनच जावं ना. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावं. अश्रू असोत कोणाचंही आपणच विरघळून जावं. नसोत कुणीही आपण मात्र सर्वांचे होऊन जावं, नाही का?
संत एकनाथ विरचित संत भक्त चरित्रे या माझ्या 2011 साली प्रकाशित पुस्तकाच्या अवलोकन आस्वादनातून जीवनाच्या या आनंदवाटा खुणावून गेल्या. एकेका संतातील आणि भक्तातील तेजस्वी प्रसन्न माणूस हा चमत्कार नसून तो भगवंतांचा चिद्विलास आहे हे सांगत राहिला. संत किंवा भक्त यांच्या संपूर्ण जीवनचरित्र वाटेवर पसरवलेले बाभळी काट्याहूनही अधिक व्यथित करणारे काटे असूनही त्यांनी त्याची तमा न बाळगता जे अलौकिक कार्य केलं आहे आणि अवघ्या विश्वासाठी आनंदाचं सुख शांतीचं पसायदान मागितलं आहे ते लक्षणीयच आहेत. संत चोखामेळा यांच्या जीवनचरित्रावरील एक अद्भुत प्रसंगाची साक्ष ही मोलाचीच आहे. एकदा स्वर्गात अशुद्ध झालेलं अमृत चोखोबांच्या घरी देवांची आणि संतांची पंगत बसलेली असताना पृथ्वीवर आणलं जातं. ते त्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि विशेष हे आहे की चोखोबा आणि त्यांच्या पत्नीच्या हातून सर्व संतांच्या आणि देवांच्या साक्षीने ते अशुद्ध अमृतसुद्धा शुद्ध केलं जातं. एवढा मोठा हा संत चोखामेळा आणि त्याच्या पत्नीचा अधिकार. संत एकनाथ महाराजांनी ज्या जिव्हाळ्याने हा प्रसंग चितारलेला आहे ना, त्यावरूनच त्यांच्या अंतर्यामी रुजलेला समभाव प्रेमभाव अतिशय उत्कटपणाने चित्रित झालेला आहे. नाथांच्या भक्ती संप्रदायात स्त्री शूद्राधिकांनाही समान स्थान होतं हेही यावरून सिद्ध होतं. भक्तांची चरित्र ही अशीच नाथांच्या आंतरिक अभेदभाव सूत्रांनी विशेष विनटली आहेत. नाथांनी ध्रुव, प्रल्हाद, सुदामा यासारख्या भक्तोत्तमांची चरित्र रचून त्यांनी मळलेली भक्ती मार्गाची पायवाट सर्व मोठ्या आत्मीयतेने दाखवून ठेवलेली आहे. या भक्तांची चरित्र ज्या विशिष्ट सद्गुणांनी भरलेली आहेत त्यातील ध्रुवाचा प्रखर स्वाभिमान, प्रल्हादाची निस्सीम श्रद्धा आणि सुदाम्याचं निर्लेप मित्रप्रेम नाथाने जनमानसावर बिंबवण्यासाठी आपल्या या रचनाबंधांचा उपयोग करून घेतलेला आहे, ज्यातून आजच्या जीवनासाठीही अत्यंत उपयुक्त अशा मूल्याचाच विचार केलेला इथे दिसून येतो. ईश्वरी लीलाही अगाधच आहे बघा. त्यांचं एक एक देणं अतिशय देखणं आहे. तो बोलतो, तो डोलतो, त्याचा कळी फुलातून खेळ चालतो. मंद मंद वारा काहीतरी हितगुज कानाशी करून जातो. पातीवरती कधी लेखही लिहितो. गंध, सुगंध आणि परिमळ वाहून वाराही गंधित होतो. धरणी मातेला तिच्या कुशीत बीज लाभावं आणि ऋतू फुलण्याचा योग येतो. स्वर्गीय रेशमी सूर सृष्टीत रंगून जातात, आनंद गीत गातात. ही ईश्वर लीला मन खरोखरीच प्रसन्न करते. शूलभंजन पर्वत चढताना साथ घालणारा निसर्गही या लीलेची साक्ष देतो. हे स्थान अतिप्राचीन आणि अतिशय महनीय असूनही फारसं प्रसिद्ध नसल्यामुळे ते लोकहृदयापर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोचवावं यासाठी हाती आलेल्या एका माहितीपाठी धाव घेतली. शूलभंजन महिमा पोथीची हस्तलिखित प्रत तिचे रचनाकार साकोरींच्या गोदावरी मातेचे शिष्य यती दिगंबरनाथ यांच्या एका भक्ताच्या संग्रही असल्याचं कळताच त्यांच्या गावी जाऊन त्यांची अट मान्य करून त्या हस्तलिखिताची नक्कल त्यांच्या साक्षीने करून घेतली. कारण आपल्या सद्गुरूंची ही मौलिक ठेव त्यांच्या नित्य उपासनेतली असल्यामुळे ती इतरत्र हलवता येणार नाही अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. हस्तलिखिताचं सूक्ष्म अवलोकन होताच तिचं प्रकाशनासाठी पुनर्लेखन करून प्रकाशकाशी बोलणं केलं. प्रकाशनाचा खर्च अंदाजे जाणून आधी त्याची सोय केली आणि श्री दत्तधाम शूलभंजन पर्वत विश्वस्त मंडळांच्या नावे हे पुस्तक फेब्रुवारी 2012 प्रकाशित झालं. ते त्यातून होणाऱ्या वितरण मूल्याचा हातभार लागावा या सदहेतूने. मात्र त्यातील 1000 प्रती एका धार्मिक कार्यक्रमात वाटण्यासाठी एका मान्यवरांनी मागून घेतल्या संस्थानाच्या कार्यालयातून. त्यांचं हे देणगी मूल्य मात्र वारंवार स्मरण देऊनही दिलेलं नाही. चित्रमहर्षी व्यंकटेश देशपांडे यांच्या श्रीकृष्ण लीला दर्शन या पुस्तकाचं प्रकाशनही 23 डिसेंबर 2012 झालं. त्यातील चित्र त्यांची आणि शब्दचित्र माझी असा श्रीकृष्ण वाङ्मयीन सेवेचा अक्षरलाभ झाला.
या पुस्तकाचा प्रकाशन समारंभही अतिशय देखणा, श्रीकृष्ण चित्र प्रदर्शनांनी विनटलेला असा अगदी संस्मरणीयच झाला. विशेष म्हणजे मला या समारंभात सहभागी होता यावं यासाठी माझी तब्येत सुधारेपर्यंत वाट पाहून नंतरच तो देशपांडे यांनी आयोजित करावा. या चित्रमहर्षीसोबत त्यांचा परिवारही सोबत असावा, तर हे त्यांचं मोठेपणच आहे. या समारंभातही देशपांडे परिवारांनी त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहलताई, त्यांच्या सुकन्या इत्यादी योगदात्यांचे कार्यक्रम सर्वांग सुंदर होण्यासाठी योगदान देणं खूप काही सांगत राहिलं आहे. मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं, हे खरं आहे. कधी कधी आपल्याला हे कळतच नाही की जीवनात मैत्री नाही तर मैत्रीत जीवन आहे. जीवनात नाती तर सारीच जोडतात, परंतु या नात्यांपेक्षा विश्वासाची किंमत ही अधिक असते, हेही कळायला हवं ना. आपल्या कामावरील विश्वासाचं उदंड ऊर्जा देत राहिल्यामुळे कार्य होत गेलं. 2012 साली मुंबई दूरदर्शनने सह्याद्री वाहिनीवरील संत गाथा या कार्यक्रमात एकनाथी भारूड आणि नंतर एकनाथी अभंग या विषयांवरील निरूपणासाठी आमंत्रित केलं. अशा सहभागाची पहिलीच वेळ होती. मात्र भारूड सादरीकरणासाठी माझ्यासोबत भारूड रत्न निरंजन भाकरे पण आहेत. तेव्हा ते आपले परिचित असल्याचं समाधानही वाटलं. मुंबईला स्टुडिओत जाण्यापूर्वी मेकअप रूममध्ये जावं लागतं. त्यावेळी अगदी साधा मेकअप करून घेतला. तोवर भारतीने आमच्या कारच्या चालकाच्या इच्छेनुसार त्याला स्टुडिओत बसण्याची मंजुरी मिळवली आणि तिच्या पसंतीचीच साडी मला नेसायला लावून स्टुडिओत नेलं. श्रीकला हट्टंगडी यांनी सुहास्य मुद्रेने कार्यक्रमासंबंधीच्या आवश्यक सूचना केल्या. कार्यक्रम मोठा असल्यामुळे तो लांबल्यास सोयीसाठी त्यांनी दुसऱ्या शिफ्टचीही व्यवस्था करून ठेवली होती. सुदैवाने त्यांना माझा एकही रिटेक घ्यावा लागला नाही. याचं आश्चर्य वाटून विचारलं तेव्हा नाथकृपा याशिवाय उत्तरच नव्हतं माझ्याकडे. हा कार्यक्रम आवडल्यामुळे श्रीकलाताईंनी लवकरच एकनाथी अभंग निरूपणासाठी बोलवलं. पुढे एक दिवस त्या पुण्यात मला भेटण्यासाठी आवर्जून आल्या. त्यावेळी संत वाङ्मयासंबंधीची त्यांची विशेष आवड आणि त्यानुसार नवनवीन संकल्पना कार्यान्वित करण्यातील त्यांची अहर्निश धडपड पाहून आमचे स्नेहसंबंध जुळून आले. 2014मध्ये दैनिक महाराष्ट्र टाइम्समधून सगुण निर्गुण या सदरातील माझ्या लेखनाने कितीतरी ठिकाणच्या सुहृद वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांसोबत त्यांच्याशीही नकळत स्नेहधागे गोवले गेले. लेखनाची आनंद पावती पावणं हेही अहोभाग्यच आहे. दैनिक लोकमताने एक आध्यात्मिक सदर मनाचे ये गुंथी ऑनलाईन सुरू केलं. त्यातूनही लेखन करताना विशेष चिंतन तर झालंच, शिवाय प्राप्त होणारा लोकप्रतिसादातील आनंद ठेवा एक आगळंच आत्मिक समाधान देऊन जातो. ही आलेली अनुभूतीच मला कोणत्याही संकटावर मात करत लिहित ठेवण्यास कारणीभूत असल्याची प्रांजळ कबुली देताना या दात्यांचे ऋणही जतन करावेसे वाटतात. काहींचं अनामिक प्रेम ऋण जपण्यातही आत्मीय भाव मोलाचाच ठरतो, हे बाकी खरं आहे. वृक्ष माझे सोबत इतर तर आहेतच, परंतु जिथे झाड आणि पाणी एकत्र येतात तिथेच हिरवाई आपोआप येते. जीवनही असंच आहे. जिथे मनाची सरलता आणि परिवाराचे सुसंस्कार असतात तिथे जीवनातही हिरवळच येते. नाशिकचे सुरेश भाऊ जोशी यांच्या जीवनातील हिरवाई त्यांच्या 3.5 शक्तिपीठांच्या पायीवारीतून विशेषत्वाने आली. घडलेल्या लोकदर्शनातून ती बहरली. ही पायीवारी पूर्ण झाल्यावर कोल्हापूरला मंगल कार्यालयात झालेल्या आमच्या संवादातून त्यांना मी त्यांचे वारीवरील अनुभव अक्षररूपात लोकहृदयापर्यंत पोचवायलाच हवेत असा आग्रह धरताच त्यांनी आपण लेखक नसल्याचं लावून धरताच मी त्यांना पाठवणार असलेल्या प्रश्नावलीची उत्तरं तरी द्यावीत अशी कबुली घेतली. बऱ्याच कालावधीनंतर माझा सारखा ससेमिरा पाहून अखेर त्यांनी त्यांच्याकडील काही नोंदी पाठवल्या. त्या अतिशय लक्षणीय असल्यामुळे त्यातून ग्रंथ उभारणी व्हायलाच हवी.
असं साकडं आई अंबाबाईंनाच घातलं. आदिशक्ती आईंनीच दिलेल्या उदंड चैतन्य ऊर्जेनेच प्रेरित होऊन पुढील काही महिने या कार्याचा अखंड ध्यासच त्याला पूर्णत्व देऊ शकला. अत्यंत आनंदाने ते भाऊंच्या स्वाधीन करून भरून पावले. लवकरच 31 ऑगस्ट 2012 रोजी वंदनीय सुरेश जोशी यांचा हा आत्मरंग ग्रंथ प्रकाशित झाला, जो एवढा लोकप्रिय झाला की अनेकांच्या नित्य उपासनेत तो सामीलही झाला. लगेचच 5 ऑक्टोबर 2013 साली आत्मरंगची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. पुढे अशा अनेक आवृत्त्या निघतीलच असा हा प्रासादिक कृपांकित संग्राह्य ग्रंथ. या ग्रंथाने सुरेश भाऊंचं भावविश्वच बदलून टाकलं. वाचकांना ग्रंथ अवलोकाने आलेल्या आत्मानुभूतीनंतर भाऊंशी प्रत्यक्ष भेटीतून किंवा किमान फोनद्वारे तरी संवाद साधावासा वाटल्यामुळे आणि कुणाचंही मन दुखवू न देण्याचं सुरेश भाऊंचं ब्रीद असल्यामुळे एका त्यांच्यासारख्या उद्योजकाला हा नवा उद्योग सांभाळताना वेळ कमी पडावा हे तर साहजिकच आहे. शिवाय विविध ठिकाणाहून येणारी निमंत्रणं, भाऊंच्या सहज सुंदर भाषेतून होणाऱ्या अनुभव कथनाचा आस्वाद घेण्यासाठीही लोक अतिशय आतुरलेले असतात. याचा अनुभव औरंगाबादमधल्या एका समारंभात आला. उपस्थित असलेल्या भाऊंना लोक आग्रहास्तव आत्मरंग अनुभव कथन करावंच लागावं. त्यांच्या एकेका सूत्रमय वाक्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागतच व्हावं आणि हे सारं याची देही याची डोळा सुख अनुभवताना भरवून पावले. सुरेश भाऊंच्या गुरुमाऊली पूज्य रुक्मिणाबाई लेले यांच्याच असीम कृपेने आत्मरंग ग्रंथ प्रकाशित व्हावा आणि त्यांनी असा वैभवशाली इतिहास घडवावा. त्या गुरुमाऊलीला शतशत कोटी प्रणाम.